नमस्कार, सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहे पंजाबी फेमस राजमा चावल कसा बनवायचा तो। जसा आपल्याकडे महाराष्ट्रीयन पुरणपोळी फेमस आहे तसंच तिकडे पंजाबमध्ये हरियाणामध्ये राजमा चावल हा फेमस आहे। त्यांच्याकडे आपल्याकडे जसे पाहुणे आल्यावर नॉनव्हेज वगैरे केलं जातं किंवा असं गोडाधोडाचं केलं जातं तसं त्यांच्या इकडं हा पदार्थ बनवला जातो। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला स्टार्ट करूयात। इथे पाहू शकताय तुम्ही की आपण इथे 1 वाटी राजमा घेतलेला आहे। राजमाचे सुद्धा 2 प्रकार असतात, एक चॉकलेटी एकदम असतो गडद आणि हा दुसरा थोडासा असा ब्राऊन आहे, तो मी राजमा घेतलेला आहे। हा राजमा थोडासा असा भिजण्यासाठी फार वेळ घेतो आणि शिजायला सुद्धा खूप दमवतो, त्यामुळे ह्याला रात्री ओव्हरनाईटच मी भिजत घातलेला आहे। तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही म्हणजे गरम पाणी करून 2 ते 4 तास असं भिजत घालू शकता। इथे दुसऱ्या दिवशी पाहू शकताय आपला राजमा छान भिजलेला आहे। त्यामध्ये राजम्याच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे आपल्याला। इथे मी 1 बाउल पाणी घेतलेलं आहे, यामध्ये थोडंसं असं मीठ घातलेलं आहे। आता तुमच्याकडे जर हे असे मसाले पान नसेल, माझ्याकडे हे मसाले पान आहे, नसेल तर तुम्ही तमालपत्री 4 ते 5 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि 1 बदाम फूल घालून शिजवून घ्यायचा आहे। त्याचा फ्लेवर व्यवस्थित छान असा राजमामध्ये उतरतो। मी ते 4 ते 5 अशा शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत। पाहू शकताय आपला राजमा छान असा शिजलेला आहे। आता राजमा आपला शिजून तयार आहे। मी इकडे तुम्हाला साहित्य सांगते। इथे मी 2 मीडियम आकाराचे कांदे, 1 टोमॅटो घेतलेला आहे। आता आपल्याला हे टोमॅटो आणि कांदा सुद्धा वेगवेगळा असा बारीक करून घ्यायचा आहे। यानं राजम्याला आपला दाटसरपणा छान येतो, त्यामुळे मी इथं बारीक करून घेतलेला आहे। तुम्ही बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता। आता इथं आपल्याकडे मी जिरा राईस करणार आहे। मी इथं बासमती चावल घेतलेला आहे। आता त्याच्यासाठी फोडणीसाठी साहित्य सांगते मी तुम्हाला। मी इथे जिरे, दालचिनीचा 1 तुकडा, बदाम फूल, 4 ते 5 लवंगा, 4 ते 5 मिरे घेतलेले आहेत आणि इकडे तुम्ही तमालपत्री वापरा। माझ्याकडे मसाले पान आहे म्हणून मी तेच घातलेलं आहे। इथे तांदूळ मी स्वच्छ 2 ते 3 वेळा धुवून घेतलेले आहेत आणि 5 मिनिटं अगोदर थोडेसे असे भिजत घातले होते। जिरा राईस छान होतो अशा प्रकारे केला की मी इथं शेंगतेल घेतलेलं आहे। तुमच्याकडे तूप असेल तर तुपामध्ये सुद्धा खूप छान होतो। मी पण इथं शेंगतेल वापरलेलं आहे। आता हे आपण छान असं तेल टाकून घेऊन तेल चांगलं तापल्यानंतर यामध्ये आपण जे खाडे मसाले ते घालून घेतलेले आहेत। जिरे पाहू शकता आपले छान असे तळलेले आहेत। आता यामध्येच मी तांदूळ टाकून घेणार आहे। तांदूळ 2 ते 3 मिनिटं असे तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत आपल्याला। इथे मी जवळजवळ चौघांसाठी म्हणजे भात करत आहे, त्यामुळे मी इथे 1.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। आता पाणी सुद्धा आपल्याला अंदाजेच घालायचं आहे। 4 बोटे राहील इतकं मी पाणी घेतलेलं आहे। हे बघू शकताय इथे जवळजवळ आपल्याला 4 वाट्या पाणी लागतं 1.5 वाटी तांदळासाठी, कारण की या तांदळाला पाणी जास्त लागत नाही। भाताला सुद्धा आपण 4 ते 5 अशा शिट्ट्या काढून घेणार आहे। इथे आता आपण राजमाला फोडणी देऊन घेऊयात। इथे पाहू शकताय मी शेंगतेल वापरलेलं आहे। शेंगतेलामध्येच आता मी इथे जिरे घालणार आहे थोडीशी फोडणीसाठी आणि 2 मसाले पान। यामध्येच मी आता कांदा टाकून घेतलेला आहे। आता तुम्हाला जर बटर घालायचं असेल तर तुम्ही कांदा भाजतानाच घाला, म्हणजे तुमचं बटर तेलामध्ये अजिबात करपणार नाही। इथे आपला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। यामध्येच मी कांद्यासोबतच आलं लसूण पेस्ट घातलेली आहे, ही सुद्धा छान अशी भाजून घ्यायची आहे आपल्याला। आता पाहू शकताय आपल्या कांद्याला तेल सुटायला लागलेलं आहे। यामध्येच आपलं घरगुती लाल तिखट वापरलेलं आहे। इथे मी 1 ते 1.5 चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि थोडीशी अशी अर्धा चमचा म्हणजे कलर छान येण्यासाठी बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे। त्यामध्येच मी हळद घातलेली आहे। आता आपण छान असे मसाले भाजून घेणार आहे। मसाले अजिबात करपवायचे नाहीत, एकसारखं असं उलटून हलवत राहायचं आणि यामध्येच टोमॅटो घालायचा,
मसाले घातल्यानंतर, म्हणजे आपल्या जो राजमा आपण करणार आहे त्याला कलरसुद्धा खूप छान येतो आणि आपले मसालेसुद्धा करपले जात नाहीत. त्यासोबतच मी थोडंसं असं पाणी घातलं होतं, पाहू शकताय, मसाले न करपू नये यासाठी. आता मी या स्टेजला इथे हिंग घातलेला आहे. हिंगाने म्हणजे हिंग डायजेशनसाठी खूप छान असतो, म्हणून मी इथं हिंग घातलेलं आहे. आणि थोडंसं असं राजम्यामधलंच पाणी घातलेलं आहे मसाले छान आपले भाजण्यासाठी. मसाले छान भाजल्याशिवाय आपल्या राजम्याला चव अजिबात येत नाही. त्यासाठी इथे बघू शकताय मसाले असे 1-2 वेळा चांगले हलवून घ्यायचे आहेत. आता आपल्या मसाल्यांना तेल सुटायला लागलेलं आहे. यामध्येच मी धनेपूड घातलेला आहे 1 चमचा. अर्धा चमचा इथे मी गरम मसाला, घरगुती गरम मसाला आहे हा, कोणताही बाहेरचा मी मसाला वापरलेला नसेल. तुम्हाला जर वापरायचाच असेल, जो छोले मसाला असेल तो वापरायचा आहे राजम्यासाठी, त्याने चव खूप छान येते. इथे बघू शकताय छान असं तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या मसाल्याला. आता या स्टेजला आपण इथे राजमा जो शिजवून घेतलेला आहे तो घालणार आहे. आता राजमा छान असा बारीक गॅसवर आपल्याला इथे शिजवून घ्यायचा आहे. 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे चांगला कडकडीत. इथे थोडंसंच मी असं वरती पाणी घातलेलं आहे, कारण की भातासाठी ग्रेव्ही आपल्याला लागते. त्यासाठी मी ते असं मीडियम, ना पातळ होईल ना घट्ट होईल असं मी इतकं पाणी वापरलेलं आहे. पाहू शकताय आपला राजमा असा छान असा उकळलेला आहे. त्याला दाटसरपणा सुद्धा खूप छान आलेला आहे. इथे मी आता आमचूर पावडर वापरणार आहे. आमचूर पावडरने चव खूप छान येते, अशी आंबट तिखट अशी. त्यामुळे मी इथं आमचूर पावडर वापरलेले आहे. आता यामध्येच आपण कोथिंबीर घालून घेणार आहे. कोथिंबीर घातली की जास्त वेळ ह्याला शिजवायचं नाही, म्हणजे फ्रेशनेस दिसतो आपल्या भाजीला. इथे आपला भातसुद्धा तयार आहे. जिरा राईस छान झालेला आहे, पाहू शकताय. इथे मी 4 शिट्ट्या टोटल काढून घेतलेल्या आहेत जिरा राईससाठी. इथे आपला राजमा चावल तयार आहे. पाहू शकताय किती मस्त असा याला कलर वगैरे आलेला आहे. दाटसरपणा बघा किती छान येतो. नॉनव्हेजला सुद्धा मागे टाकतो राजमा चावल अशा प्रकारे तुम्ही केला तर. आणि जे आपण घरात जे अवेलेबल साहित्य होतं तेच वापरून केलेलं आहे, तरीसुद्धा खूप छान झालेलं आहे. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा. इथे पाहू शकताय खूप असा राजमा चावल आपला छान झालेला आहे. धन्यवाद.